रामटेके, ग्रामरक्षक यूट्यूब चॅनलचा संचालक। मी आज वर्धा येथे आलो आहे आणि हा जो परिसर आहे JP चेतना कॉलेज परिसरामध्ये स्वतंत्र मजदूर युनियनची जी शाखा आहे, शिक्षक शाखा, तर शिक्षक शाखेचं राज्यव्यापी अधिवेशन वर्धा येथील चेतना कॉलेजमध्ये होत आहे, संपन्न होत आहे। आणि राज्य अध्यक्ष म्हणून आमचे या संघटनेचे राज्याध्यक्ष सुनील तेलतुंबडे या ठिकाणी त्यांची माझी भेट झाली आहे। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की जिल्हा परिषद शिक्षक संघटनेच्या जिल्हा परिषद शिक्षक संघटनेच्या अनेक शाखा असताना देखील आपण ही एक नवीन आघाडी स्वतंत्र मजदूर शिक्षक संघ, स्वतंत्र समता शिक्षक संघ, तर त्याबाबत आपण जे नवीन शिक्षकांचे प्रश्न मांडण्याकरता आपण जे नवीन संघटन तयार केलं आहे आणि आज ह्या ठिकाणी राज्यव्यापी अधिवेशन घेत आहात, तर याचं कारण काय, भूमिका काय, त्याबाबत आपण थोडा आपला परिचय द्यावा आणि त्याबाबत थोडंसं आपलं सांगावं। मी सुनील तेलतुंबडे, राज्याध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य। स्वतंत्र समता शिक्षक संघ राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र मजदूर युनियन या संघटनेशी संलग्नित आहे। या संघटनेचा प्रभाव या देशामध्ये शाहू फुले आंबेडकरी विचारधारा पसरवण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनला 50 विंग्स या ॲफिलेट झालेल्या आहेत आणि 50 संघटना त्यांच्या अधिपत्याखाली काम करत आहेत। ते काम करत असताना स्वतंत्र समता शिक्षक संघ याचा मूळ हेतू हा आहे की फुले शाहू आंबेडकर विचारधारा या महाराष्ट्रामध्ये अधिक बळकट करण्यासाठी स्वतंत्र समता शिक्षक संघाच्या वतीने ही जी संघटना आहे, ही संघटना सन 2015ला रजिस्टर ॲक्ट 1926 नुसार रजिस्ट्रेशन करण्यात आली होती। याचं जे कार्य होतं हे कार्य फक्त वर्धा जिल्ह्यामध्ये होतं, पण वर्धा जिल्ह्यामधून ज्यावेळेस ही संघटना रजिस्ट्रेशन केली आणि याचं राज्यव्यापी असं विस्तार झाला, आज स्वतंत्र समता शिक्षक संघ महाराष्ट्रामध्ये 11 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। यासमोर अनेक जिल्ह्यामध्ये या संघटनेमध्ये जॉईन होण्यासाठी अनेक पदाधिकारी, अनेक सभासद इच्छुक आहेत। असाच हा कारवा आम्हाला सामोरं न्यायचा आहे। पण स्वतंत्र समता शिक्षक संघ ही संघटना नवीन नाही आहे। ही संघटना 1974लाच या वर्धा जिल्ह्यामध्ये होती, पण ती सोसायटी ॲक्टनुसार होती। सोसायटी ॲक्टनुसार असल्यामुळे आम्हाला बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्याचं स्थापना करता येत नव्हती आणि म्हणून सन 2015ला त्याचं रितसर आम्ही रजिस्ट्रेशन करून ट्रेड युनियन ॲक्ट 1926 अंतर्गत आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि आज ती 11 जिल्ह्यामध्ये अशी विस्तारित आहे आणि त्याला फलफुळं येत आहेत। आमचं ध्येय उद्दिष्ट असं आहे की ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचा विस्तार व्हावं, या दृष्टिकोनातून जे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाचं लक्ष आहे। आणि हे लक्ष करत असताना मग इतर जिल्हा परिषदमध्ये इतर संघटना आहेत, पण बघा या देशामध्ये शाहू फुले आंबेडकर विचारधारेवरच आपलं संविधान बनलेलं आहे आणि संविधानानुसार संपूर्ण लोकांचे, संपूर्ण शिक्षकाचे या ठिकाणी जो रंजला गांजला आहे, वंचित घटक आहे, त्या वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचारधारेने कार्य केलेलं आहे आणि तोच धागा पकडून स्वतंत्र समता शिक्षक संघ प्रत्येक वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे। प्रश्न असा आहे की अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी, ओबीसी यांचे प्रश्न बाकी कर्मचाऱ्यापेक्षा वेगळे आहेत। उदाहरणार्थ झाल्यात पदोन्नतीमधील आरक्षण
हा घटनादत्त अधिकार असून सुद्धा येथील जी 2014 पासून जी राजकीय परिस्थिती बदललेली आहे त्या राजकीय परिस्थितीनुसार पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे। यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून आणि त्यांना 50 ज्या संघटना ॲपिलेट आहेत यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टामध्ये केस दायर करून पदोन्नतीमधील आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दायर केलेली आहे आणि त्यांचे वकील आहेत इंदिरा जयसिंग, त्यांनी कर्नाटकमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाचा निकाल हा कर्मचाऱ्याच्या बाजूने लावून दिलेला आहे। पण ही परिस्थिती राजकीय परिस्थिती बदललेली आहे, संविधान मानायला तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा जो केसचा खटला आहे त्या खटल्याला उशीर लागत आहे। पण आम्ही तो जो प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही म्हणजे सोडणार नाही, यासमोर आमचं ते कार्य चालू राहील। न्यायिक मार्गाने जर होत असेल तर ठीक, नाहीतर रस्त्यावरच्या लढाया सुद्धा आम्ही लढलेलो आहेत। रामलीला मैदानावर सुद्धा देशव्यापी रॅलीचं आयोजन केलेलं होतं। आझाद मैदानावर सुद्धा आम्ही विधानसभेला घेराव घातला होता, नागपूर विधानसभेवर मोर्चे काढलेत आणि पदोन्नतीमधील आरक्षण आणि अनुसूचित जाती जमाती एसटी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण हे घटनेप्रमाणे अगोदित राहून यासाठी स्वतंत्र समता शिक्षक संघाचा लढा जाहीर राहील। धन्यवाद तेलतुंबडे साहेब, आपण अधिवेशन असताना आपला व्यस्त वेळ आमच्या ग्रामसभेची चर्चा करण्याकरता दिला त्याबद्दल धन्यवाद। देशामध्ये अनेक संघटना आहेत, परंतु फुलेशाहू आंबेडकरी विचाराची एकही संघटना नाही, ट्रेड युनियन नाही आणि या देशाला कामगारांचे कायदे आणि आरक्षणाचं धोरण हे फुलेशाहू आंबेडकर चळवळीच्या देशाला मिळालेलं आहे। त्याची अंमलबजावणी त्याची पाठराखण दुसऱ्या कोणत्याही संघटना करत नाही। त्याच्यामुळे स्वतंत्र मजदूर युनियन स्वतंत्र मजदूर संघटना इथे तयार झाली आहे आणि त्या संघटनेची वाटचाल जोमात सुरू आहे। त्याबाबत जी माहिती आम्हाला त्यांनी दिली त्याबद्दल धन्यवाद। आम्हाला आमच्या ग्रामपंचायततर्फे आपल्या चळवळीला आमच्या शुभेच्छा आहेत आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आमचं हे ग्रामरक्षक यूट्यूब चॅनल लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं। धन्यवाद।